नमस्कार. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी आज अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला, तर न्यायमूर्तींनीही काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. या सुनावणीत नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर. सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणीत उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर आक्षेप घेतले. सिब्बल यांनी स्पष्टपणे सांगितले की विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे संपूर्ण पक्ष फुटत नाही. पक्षाची ओळख ही केवळ आमदारांवरून ठरत नसून पक्ष संघटना महत्त्वाची असल्याचा त्यांनी युक्तिवाद केला. त्यांनी असा आरोप केला की निवडणूक आयोगाने आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन पक्षाचे चिन्ह दिले. 26 जुलै 2022 रोजी झालेल्या बैठकीचे अध्यक्षपद स्वतः एकनाथ शिंदे यांनी भूषवले होते. तसेच शिंदे गटाने 2018च्या पक्षघटनेत बदल करून मूळ पक्षघटनाच अस्तित्वात नव्हती असा तर्क मांडल्याचेही सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सिब्बल यांनी पुढे सांगितले की 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिले. मात्र आयोगाला जास्तीत जास्त सुधारात्मक उपाय सुचवण्याचा अधिकार आहे. पक्षघटना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार आयोगाला नाही. या निर्णयामुळे आमचे पक्षचिन्ह हिरावून घेण्यात आले आणि राज्यात बेकायदेशीर सरकार स्थापन झाले असा दावा त्यांनी केला. दरम्यान सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. अपात्रतेची कारवाई पूर्ण होऊन नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर पक्षचिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकतो का? तसेच अचानक दुसऱ्या पक्षाशी हातमिळवणी करणे हीच अपात्रतेची पायाभरणी ठरते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना कपिल सिब्बल म्हणाले, फूट पडली तेव्हा आमच्यासोबत 21 खासदार होते. त्यापैकी 18 लोकसभा आणि 3 राज्यसभा सदस्य होते. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांनी बाजू बदलली. कारण सत्ता ही चुंबकासारखी असते, ती प्रत्येकाला आकर्षित करते. सुनावणीच्या शेवटी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की आम्ही निर्णय घेऊ तो भविष्यासाठी लागू होईल. आम्हाला अपात्रता ठरवायची आहे. यासोबतच या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यातही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि अपात्रता प्रकरणातील ही सुनावणी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल काय येतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशाच विश्वासार्ह आणि ताज्या राजकीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.